सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारतीय किसान संघाचा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास निवेदन। आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय किसान संघाचा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर धडकला। अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत करणे व सोयाबीन भाव रुपये 6,945 रुपये क्विंटल व खरेदी हमी मिळण्याबाबत निवेदन दिले आहे। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस पडत आहे, तर काही भागात ढगफुटी झाली आहे। त्यामुळे शेतशिवारात काढणीस आलेले मूग, मटकी, उडीद, कडधान्य याचे प्रचंड नुकसान झाले आहे। काही ठिकाणी तर ते जमीनदोस्त झालं आहे, जमिनी वाहून खरडून गेल्या आहेत। तसंच सोयाबीन, कपाशी, तूर, मका, मोसंबी सारख्या फळबागा, भाजीपाला यांच्या क्षेत्रात गुडघ्या एवढे पाणी साचले आहे। त्यामुळे पिकांचे मूळ सोडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी पीक विमा कंपनी प्रतिनिधी वेळेवर पंचनामा, नुकसान पाहणीस येत नाहीत। सामान्य शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार करणे, माहिती कळवणे, वर्दी देणे आदी विषयांची माहिती नसते व त्या तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवून कंपन्या नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढतात। तरी तात्काळ सर्वत्र पंचनाम्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तसंच महाराष्ट्रात सोयाबीन हे क्रमांक 2 चे मुख्य नगदी पीक आहे। राज्यात यावर्षी सुमारे 50 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे। राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 14.56 क्विंटल आहे। राज्याची सरासरी उत्पादन खर्च 6,039 रुपये क्विंटल आहे। त्या अनुषंगाने राज्य सरकारने CACP कृषी लागत एवं मूल्य आयोग कडे प्रति क्विंटल 6,945 रुपये दर दिला जावा अशी शिफारस केली आहे। ती रास्त आणि योग्य आहे, म्हणून समस्त शेतकरी चालू हंगामात सोयाबीन पीकला 6,945 रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी करीत आहेत। निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी, कीड रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे। उत्पादन खर्चावर आधारित लाभार्थी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखी जावे अशी अपेक्षा आहे। शेतातील हाताला तोंड आलेले पीक गेल्यामुळे नजीकच्या काळात येणारे गणपती, दसरा, दिवाळी सण साजरे कसे करावे, कर्जाऊ गुंतवणुकीची परतफेड कशी करावी, हा हल्ली शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न उभा आहे। आपल्या लाडकी बहिणीचा विचार केला तसा लाडका शेतकरी दादाचा पण निश्चितच विचार करून वरील निर्णय घोषित कराल अशी कळाकळीची सदिच्छा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात आली आहे। निवेदन देण्यासाठी भारतीय किसान संघाचे धुळे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री साहेब चंदजीत जैन, श्री मंत्री श्री दत्तूजी माळी, श्री GV पाटील सर, श्री अरुण चितोडकर, तसंच शिरपूर तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री रितेश पाटील, उपाध्यक्ष श्री प्रकाश पाटील, उपाध्यक्ष श्री मयूर वैद, मंत्री श्री दुर्गेश सोनवणे, सहमंत्री श्री विशाल वाणी, सदस्य श्री गोपाल पाटील मांजरोद, श्री मनोज पाटील, श्री कैलास पाटील, श्री गोपाल पाटील शिंगावे, श्री हिरेंद्र राजपूत, श्री जयपाल राजपूत, श्री उपेंद्र राऊत, वाघाडी ग्राम समितीचे मंत्री श्री लीलाधर सैंदाणे, शिवांगे ग्राम समितीचे अध्यक्ष श्री नंदकिशोर पाटील, भोरटे ग्राम समितीचे अध्यक्ष भुलेश्वर पाटील, उपाध्यक्ष श्री मनोज पाटील, अजनाड ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील, उपाध्यक्ष श्री किशोर पाटील, सहमंत्री श्री अविनाश साबळे, जापोरा ग्राम समितीचे अध्यक्ष श्री विद्याधर बडगुजर, उपाध्यक्ष श्री रवींद्र पाटील, बबळाज ग्राम समितीचे अध्यक्ष महेंद्र पाटील, भोरखेडा ग्राम समितीचे उपाध्यक्ष श्री करणसिंग राजपूत, उंटावत ग्राम समितीचे मंत्री श्री राजेंद्र महाजन, शिरपूर शहर ग्राम समितीचे श्री विजय जयंतीलाल पटेल, श्री अमित भावसार, श्री रामेश्वर माळी, श्री सूरज सूर्यवंशी, श्री जितेंद्र आसापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी मयूर वैद्य, धुळे। जय भारत माता की जय। हर किसान हमारा नेता है, हर किसान हमारा नेता है। भगवान बलराम की जय। भारतीय किसान संघाचा देश के हम भंडार भरेंगे, देश के हम भंडार भरेंगे, कौन हमारे सुखदाता, धरती गंगा गौ माता।
रक्ती गंगा गो माता